हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? तर हा जो व्हिडिओ आहे तर या व्हिडिओला इग्नोर करू नका. खास म्हणजे आता ज्यांचा 10वीचा निकाल लागणार आहे म्हणजे तुमचा. तर तुमचा 10वीचा निकाल इथं लागणार आहे. 10वीचा डिप्लोमा करावा की 11वी-12वी करावी? हा आपला मेन मुद्दा असतो. तर तोच मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. तर आपण जर इथं पाहायचं म्हटलं तर इथं चला मग आपण जाणून घेऊया काय करायचं. 11वी-12वी आपल्यासाठी योग्य ठरेल की डिप्लोमा योग्य ठरेल? तर असं म्हटलं तर आपल्यामध्ये खूपच घोळ असतो. म्हणजेच डिप्लोमा करायचं की 11वी-12वी करायचं. घरचे म्हणतात एक, मित्र म्हणतात दुसरं, यूट्यूबवर वेगळंच मिळतं. तर हा व्हिडिओमध्ये तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो इथं क्लिअर करून टाकणार आहे. व्हिडिओ जरा मोठा होईल ऐका, पण इथं तुमचे डाऊट जे आहेत ते इथं तुमचे डाऊट क्लिअर होऊन जातील. तर इथं जर पाहायचं म्हटलं तर मी तुम्हाला सांगणार आहे काय करायचं, सगळं फॅक्ट सांगणार आहे. कसं असतं काय नाही ते सगळं सांगणार आहे. तर ऑप्शन एक जर पाहायचं म्हटलं तर आपल्याकडं असं ऑप्शन एक जर असतं ते म्हणजेच 11वी-12वी. तर 11वी-12वी म्हणजे कसं 2 वर्ष असतं. 11वी-12वी करावी लागते. त्याच्यामध्ये सायन्स असतं, कॉमर्स असतं आणि आर्ट्स असतं. त्याच्यामधून आपल्याला करावं लागतं. इंजिनिअरिंगसाठी म्हटलं तर JEE, मेडिकलसाठी नीट किंवा डिग्री कॉलेज करावं लागतं. नंतर एकूण वेळ जो आहे लागणारा तर 6 ते 7 वर्ष लागतो. आणि ऑप्शन 2 जर म्हटलं तर डिप्लोमा असतो. थेट 10वी नंतर आपल्याला 3 वर्षाचा काय करता येतो, डिप्लोमा करता येतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला इंजिनिअरिंग करता येते. टेक्निकल फील्डमध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेतली जाते आणि मग नोकरी किंवा आपल्याला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन भेटते इंजिनिअरिंगसाठी आणि आपल्याला लेटरल एंट्रीसुद्धा मिळते. एकूण वेळ जर म्हटला तर 3+3 डिप्लोमा 3 आणि इंजिनिअरिंगसाठी नंतर लागणारे 3 अशी एकूण आपल्याला 6 वर्ष आपल्याला लागतात. पण फास्टर ट्रॅक असतं. नंतर जर पाहिलं तर 11वी-12वीचे फायदे काय आहेत? आता इथं 11वी-12वीचे फायदे तर आपल्याला जाणूनच घ्यायचे आहेत. तर 11वी-12वीचे फायदे जर जाणून घ्यायचे तर आता मी फेर सांगतो. जास्त काही नाही. 11वी-12वीचे फायदे पहा. तर डॉक्टर, लॉयर, CA व्हायचं असेल तर 11वी-12वीमध्ये मॅन्डेटरी आहे. नंतर दुसरं IIT, NITसाठी आपल्याला जायला येतं इकडून JEE द्यायला येतं. इकडून पॉलिटेक्निकला आपल्याला पॉलिटेक्निक पण करून द्यायला येतं. पण जरा कसं असतं, जरा इथं घोळ असतो. म्हणजे कसं खूप कष्ट घ्यावे लागतात आणि ते कष्ट घेणं होत नाहीत. क्वचितच असतात ते कुठंतरी. नंतर पण मोर टायमिंग एक्सप्लोर व्हायला असतो. करिअर काय करायचं ते ठरवायला सोसायटीमध्ये अजूनही डिग्रीला जास्त मान असतो. पण यार एक मोठा धोका आहे. 2 वर्ष केली, क्रॅक होईल, नाही होईल, नीट क्रॅक झाली, नाही झाली, एक ड्रॉप इयर नाही का? ड्रॉप इयर जातं मग एक. ते एक मग आपल्याला मोठा धोका होऊ शकतो. तर डिप्लोमा बेस्ट का? आहे का? आणि का बरं बेस्ट ते मी सांगतो आता. तुम्हाला जास्त काही नको. आता नीट ऐका. महत्त्वाचं आहे. तर लवकर नोकरी, लवकर पैसा जर हवा असेल तर डिप्लोमा केल्यावर 3 वर्षात तुम्ही ज्युनियर इंजिनियर म्हणून काम करू शकता. तुम्हाला सुरुवातीला 15,000 पगार मिळते. 15,000 स्टार्टिंग असते कुठेसुद्धा. पण नंतर 30,000 रुपये होऊ शकते. डिप्लोमावर म्हणते बरं का. इंजिनिअरिंगला तर अफाटच असते. वाढते तसं सॅलरी वाढतो. नंतर जर पाहिलं तर लेटरल एंट्री डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग. आता लेटरल एंट्री भेटत असते आपल्याला डायरेक्ट सेकंड इयर. आणि हे जे सांगतो म्हटले क्लिअर करून टाकतो अगोदरच. खूप कमी जागा असतात डिप्लोमावर नंतर इंजिनिअरिंगला जाण्यासाठी. डिप्लोमा केल्यानंतर तुम्ही थेट इंजिनिअरिंगच्या थेट सेकंड इयरला ॲडमिशन घेऊ शकता. म्हणजे 11वी-12वी झाल्यानंतर तुम्ही कसं करू शकता, इकडे जाऊ शकता डायरेक्ट फर्स्ट इयरला ॲडमिशन. पण इकडे डायरेक्ट लेटरल एंट्री डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन. पण तुमच्याकडे 3 वर्षाचं प्रॅक्टिकल नॉलेज जास्त असतं 11वी-12वीवाल्यांपेक्षा. नंतर जर पाहिलं तर प्रॅक्टिकल आणि इंडस्ट्री रेडी असतात तुम्ही पॉलिटेक्निकवर. कॉलेजमध्ये थिअरी शिकवलं जातं. डिप्लोमामध्ये हँड्स ऑन काम करावं लागतं. प्रॅक्टिकल पण असतं, थेअरी पण करावं शकतं. वर्कशॉप असतं, लॅब्स असतात, प्रोजेक्ट्स, एम्प्लॉय याला खूप महत्त्व असते, व्हॅल्यू असते डिप्लोम्यावर. नंतर जीसाठी तुम्हाला आता पुढे काय पाहिजे आपल्याला, लेस कॉम्पिटिशन आणि मोर अपॉर्च्युनिटी कुठं आहेत. आता JEEसाठी 13 लाख प्लस स्टुडंट JEE कंप्लीट करतात पर इयरला. पॉलिटेक्निक ॲडमिशन तुलनेने खूप सोपं असतं. पण जरा या 2025-26मध्ये जरा जास्त झालं. पण काय नाही, चांगलं असतं, सोपं असतं पॉलिटेक्निक. आणि पॉलिटेक्निक ॲडमिशन तुलनेने खूप सोपं असतं आणि
स्कोप त्याच्यामध्ये कमी नाही. जर आपण अभ्यास केला, कन्सिस्टन्सी ठेवली, तर त्याच्यामध्ये पण स्कोप आपल्याला कमी नाही आहे. नंतर जर पाहिलं तर गव्हर्नमेंट जॉबच्या जे काही अपॉर्च्युनिटी आहे ते आपण पॉलिटेक्निकवर म्हणतोय 11वी-12वीवर तर असे गव्हर्नमेंट जॉब कमी आहेत. पण इथं आपण 11वी-12वी आणि इकडे बघतोय. तर ITIमध्ये PWD, DRDO, नंतर असं गव्हर्नमेंट कंपनीज, नंतर MSCB डिप्लोमा होल्डर्सला डायरेक्ट अप्लाय करता येतं आणि खास म्हणजे संधी म्हणजे रेल्वेमध्ये डिप्लोमावाल्यांना खूप संधी असतात आता. आता ग्रुप सी, डी हे पोस्टसाठी आपल्याला खूप साऱ्या संधी असतात या डिप्लोमावर. नंतर डिप्लोमा कोणी करावा हा एक आपल्यासाठी मेन मुद्दा आहे. तर डिप्लोमा कोणी करावा हे इथं स्पष्ट करणार आहे मी, तुम्ही काळजी करू नका. तर डिप्लोमा जर करायचं असलं तर मी सांगतो तुम्हाला. डिप्लोमा कोण करावं, कोण नाही ते सांगतो मी तुम्हाला. तुम्हाला टेक्निकल फील्ड आवडत असेल, जसं की तुम्हाला कम्प्युटर आवडते, इतर काही आवडते आपल्याला जे आता ती गाड्या उकलून बघतात ते जसं तुम्हाला करू वाटते. आता इकडे जे आपलं टेक्निकल फील्ड जर आवडत असेल तुम्हाला तर डिप्लोमा करा. नाहीतर तुम्हाला वाचनाचं पाटण हे न ते नसलं जर आहात, म्हणजे जरा टेक्निकल फील्ड परफेक्ट नाही आहे, तर इकडे 11वी-12वी करू शकता. नंतर जर पाहिलं तर टेक्निकल फील्डमध्ये जर म्हटलं मेकॅनिकल आहे, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर, IT असे आपल्याकडे अ, अ, आपल्याला ह्या इंजिनिअरिंगसाठी असतात. याची सर्व माहिती देणार आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये. मी तुम्हाला सर्व सांगणार आहे की आपले हे जे ब्रांचेस आहेत ते आपल्याला कसं देतात, म्हणजे कोणत्या ब्रांचमध्ये कशाची ब्रांचमध्ये काय असतं त्याच्यामध्ये काय नाही ते सर्व सांगणार आहे. तर तुम्हाला लवकर जर स्वतःवर इंडिपेंडंट व्हायचं असेल तर आपल्याला हे ठीक आहे, योग्य आहे. नंतर जर म्हटलं तर इकॉनॉमिक सिच्युएशन अशी आहे की जास्त वेळ शिक्षण परवडणार नाही. म्हणजे तुम्हाला जास्त वेळ शिक्षण घ्यायचं नाही, घरची परिस्थिती नाजूक आहे, तर तुम्ही पॉलिटेक्निक करू शकता. कमी पैसा लागू शकतो, परवडू शकतं तुम्हाला, लवकर शिक्षण होऊन लवकर तुम्हाला स्वतःच्या पायावर उभा राहू शकता तुम्ही. नंतर जर पडलं तर 11वी-12वी करा. जर आता इथं सॉरी जरा फोन आलेला आहे इथं. 11वी-12वी डॉक्टर, लॉयर, CA, IAS हे स्पेसिफिक गोल आहे. जर तुमचं डॉक्टर IAS व्हायचं तर स्पेसिफिक गोल आहे, तर मग जावा, मग लॉयर व्हायचं तुम्हाला, CA व्हायचं 11वी-12वीला जावा. इकडून पण येतं CA व्हायला, पण जरा वेळ लागतो. पण इकडे इंजिनिअरिंगसाठी टेक्निकल फील्ड जास्त असतं. तुम्ही अकॅडमिक खूप हुशार आहात तर तुम्ही IIT, NIT टार्गेट ठेवा. नंतर 11वी-12वीवर बरं का. इकडे पॉलिटेक्निकवर जाऊ नका IIT, NITला. नंतर जर पाहिलं तर आता रिअल सांगतो शेवटचं काय आहे ते. यार मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हा सगळ्यांना शेवटी. आपल्या समाजात डिप्लोमाला कमी लेखलं जातं. मला माहीत आहे डिप्लोमाला कमी लेखलं जातं, पण जग बदलते. स्किल बेस्ड काय इकॉनॉमी येते. आता AI सारखे टार्गेट वाले आहेत. AI नाही, AIच्या पुढचं पण एवढं मोठं काही येत आहे. एवढं बदल होणार आहे सांगतो मी तुम्हाला. इंजिनिअरिंग फील्डमध्ये AI सारख्यांना खूप AI ज्यांना जमतं ते त्यांना आता सध्याला 2-4 वर्षामध्ये खूप काही टार्गेट येणार आहे. म्हणजेच एवढं त्यांना पॅकेज भेटेल असं मला वाटतं. पण इंजिनिअरिंग पण खूप चांगली आहे. प्रॅक्टिकल ट्रेंड असलं पाहिजे, त्याच्यामध्ये जॉब मिळतं प्रॅक्टिकल ट्रेंड असल्यावर. नंतर जर पाहिलं मी अनेक डिप्लोमा ग्रॅज्युएट्स पाहिलेत. ग्रॅज्युएट्सला ओळखले, म्हणजे मी अजून लहानच आहे, पण डिप्लोमा ग्रॅज्युएट्स माझे सिनियर्स आहेत. नंतर माझ्या सोयरेमध्ये सुद्धा आहेत, मी पाहिले ते. लेटरल एंट्रीने इंजिनिअरिंग केली, आज MNCमध्ये काम करतायत. MNCमध्ये काम करतायत आणि त्यांना पगार थोडी नाही आहे, खूप पगार आहे. तर तुमचं डिसिजन आहे. मी आता तर सर्व माहिती सांगितली आहे. आता तुमची परिस्थिती पण कशी असते शकते त्यानुसार पण तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आणि जर तुम्ही दोन्हीपैकी काही निवडलं आणि जर तुम्ही पॉलिटेक्निकलच निवडलं तर काही धोका होऊ शकत नाही आहे मित्रांनो. तुम्हाला चांगलं आहे पॉलिटेक्निक पण. काही जण अफवा पसरवतात, पण जर चांगला नीट अभ्यास केला तर काहीही शक्य आहे. काहीच अवघड नाही आहे मित्रांनो. मी सांगतो जरा इथे मी सुद्धा आता फर्स्ट इयरला आहे. माझं नेटकंच आता फर्स्ट इयर कंप्लीट झालेलं आहे. ITला आहे. बघूयात काय होतं ते. अभ्यास तर चालू ठेवायचा, प्रॅक्टिकल ओरिएंटेड दररोज स्किल घ्यायचे. मी आतापर्यंत 2 स्किल ओरिएंटेड सर्टिफिकेट करतो आहे. एक सध्याला इंटर्नशिप चालू आहे. फर्स्ट इयरलाच इंटर्नशिप चालू आहे. सर्टिफिकेट तर काही मिळणार नाही इंटर्नशिपचं, पण तशी पण माझी इंटर्नशिप चालू आहे. AIची आहे. भारी आहे, एकदम भारी करत आहे. जर तुम्हाला डिप्लोमाबद्दल अजून माहिती हवी असेल
तर आपल्या या पेज चॅनलला फॉलो करा, कारण आपण अशी डिप्लोमाबद्दल MSBT हेल्पर म्हणून आमचं चॅनल आहे. प्रत्येक माहिती आपण या चॅनलवर देत असतो. कॉलेज बेस्ट आहे, तर कॉलेज चांगलं घ्या, सर्व काही चांगलं करा. ॲडमिशन प्रोसेस काय आहे ते सर्व मी इथं आपल्याला माहिती पुरवणार आहे. तर कमेंटमध्ये सांगा, जर काही अडचण असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नंतर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओ तुमच्या मित्राला शेअर करा, जेणेकरून त्याला ही डिप्लोमा तसेच 11वी-12वी काय करावं हे समजून काय जाईल, त्याचं कन्फ्युजन दूर होईल. धन्यवाद. आता धन्यवाद. काय म्हणू आता पुढे? बाय.